हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 15 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. एकीकडे बाळजाबाईने ठरवलंय की आता कृष्णाच्या केसाला सुद्धा कुणी धक्का लावू शकत नाही, कृष्णाला कसंही करून वाचवायचं. तर दुसरीकडे अनुसूयाने ठरवलंय की आता कृष्णाच्या मनात शंका निर्माण करायची. कृष्णावर जो हल्ला झाला होता तो बाळजाबाईनेच घडवला होता, यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. तर तिसरीकडे पूजा ही चक्क समरला मध्यरात्री आपल्या घरी एकटं बोलवतीये, म्हणजे समरबरोबर रात्र घालवायची आणि मग त्याच्यानंतर त्याच्याशी लग्न करायचं असा तिचा प्लॅन आहे. आणि कृष्णा दुष्यंत हा प्लॅन फ्लॉप करण्यासाठी प्रयत्न करताय. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा आणि दुष्यंत हॉस्पिटलच्या रूममध्ये असतात आणि दुष्यंत कृष्णाला सफरचंद कापून देत असतो. कृष्णा 1-2 कसंबसं खाते आणि म्हणते, दुष्यंत सरकार माझं पोट भरलंय, मला नकोय. दुष्यंत चिडून म्हणतो, असं कसं नकोय, खावं लागेल. डॉक्टरांनी तुला पूर्ण ॲपल खायला लावलंय, अजून अर्ध संपलंय, खा गुपचूप. पण आपल्या कृष्णाला काही खाण्याची इच्छा नसते आणि तेवढ्यात अनुसूया तेथे येते. अनुसूया ही कृष्णासमोर मला तुझी खूप काळजी आहे अशी नाटकं करते आणि कृष्णाला विचारते, कृष्णा कशी आहेस ग, बरी आहेस ना? कृष्णा म्हणते, हो आता मी बरी आहे. आणि मग अनुसूया लगेच त्या हल्ल्याचा विषय काढते. काय ग कृष्णा, तुला कळलं का तुझ्यावर हल्ला कुणी केला होता? ओळखीचे लोक होते का? तू त्यांचा चेहरा पाहिलास का? तर कृष्णा सांगते, नाही मला आता त्यांचा चेहरा आठवत नाहीये. दुष्यंत सांगतो, हो मला सुद्धा आठवत नाहीये, पण मला जेवढं माहीत होतं ना तेवढं मी पोलिसांना सांगितलंय. आणि जो टेम्पो होता तो टेम्पोसुद्धा चोरीचा होता, त्यामुळे काही माहिती नाही मिळाली, पण पोलीस सगळं शोधून काढतील असं मला नक्की वाटतंय. अनुसूया विचारते, मला गावकऱ्यांनी सांगितलं की हा हल्ला कृष्णावर नव्हता झाला तर बाळजावर झाला होता, पण बाळजावर कोण हल्ला करेल? आणि सगळ्या गावातील लोकांच्या मनात एकच शंका आहे की बाळजाने जाणून बुजून असं केलंय, स्वतःवर हल्ला घडून आणण्याचं नाटक केलं आणि मग कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. पण कृष्णा यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते आणि म्हणते, नाही अनुसूया सासूबाई, मला असं नाही वाटत, कारण बाळजाबाईला माझ्यावर हल्ला करायचा असताना तर त्यांनी डायरेक्ट केला असता. असं स्वतःवर हल्ला वगैरे करणं हे त्यांनी नसेल केलं, कारण जेव्हा मी पंचायतीच्या ऑफिसमधून घरी येत होते तेव्हा मी टेम्पोमध्ये बाळजाबाईच्या फोनची रिंग ऐकली आणि तेव्हा मला समजलं या टेम्पोमध्ये बाळजाबाई आहे. मी त्यांचा पाठलाग केला आणि जर मी वेळेवर पोहोचले नसते ना तर कदाचित या ठिकाणी मी नसते, बाळजाबाई असती. पण अनुसूयाने ठरवलेलं असतं की कृष्णाच्या मनात बाळजाबाई विरुद्ध शंका निर्माण करायची. अनुसूया म्हणते, कृष्णे मला तुझं पटतंय, पण ती बाळजाबाई ना लई कपटी आणि कटकारस्थानी आहे, त्यामुळे ती काही करू शकते एवढं तू लक्षात ठेव. कृष्णा आणि दुष्यंतला सुद्धा हे पटतं आणि इकडे पूजा मस्त लिपस्टिक लावत असते. पण सावित्रीला हे काही आवडत नाही आणि सावित्री म्हणते, येथे सकाळपासून माझं डोकं बंद पडायला आलंय, ती कृष्णा वाचलीये, सुखरूप आहे, आणि तू काय येथे ओठ रंगवत बसलीये? तर पूजा म्हणते, आई चिल. तर सावित्री विचारते, काय चिल? पूजा म्हणते, तू त्या कृष्णाचा एवढा विचार का करतीयेस? ती जगली काय आणि मेली काय मला काही फरक पडत नाही. मला तर रांगणे पाटलांची थोरली सून बनायची आहे आणि ती तर जगायलाच पाहिजे, कारण एकदा का मी समरची बायको बनून रांगणे पाटलांची थोरली सून बनले ना, मग त्या माझ्या धाकटे जावेला कसा त्रास देते ना ते तू पाहतच राहा. सावित्री म्हणते, अगं बाई ते सगळं ठीक आहे, पण पुढे काय झालं तुझं आणि समोरचं पुढे काय होणार आहे? तर पूजा म्हणते, तू आज टेन्शन घेऊ नको, आज त्या समरला मी भेटायला बोलवलंय आणि आजच मी त्याचा फायनल फैसला करते, तू पाहतच राहा. पण सावित्रीचा काही विश्वास बसत नाही आणि इकडे कृष्णा ही दुष्यंतला समजवण्याचा प्रयत्न करते की माझा बाळजाबाईवर संशय नाहीये, कदाचित हा हल्ला त्यांनी घडून आणला नसेल, आणि जर हा हल्ला त्यांनी घडून आणला असताना तर त्यांनी स्वतःला असा त्रास दिला नसता. जर मी तेथे वेळेवर पोहोचले नसते ना तर त्यांच्याच जीवाचं काही बरं वाईट झालं असतं. तर दुष्यंत म्हणतो, ठीक आहे कृष्णा, एक वेळेस तू जे काही बोलतीयेस ते मी मान्य केलं, हा हल्ला बाळजाबाईने घडून नाही आणलाय, मग या गावात दुसरं असं कोण आहे जे तुझ्यावर हल्ला घडून आणेल? आजपर्यंत जितक्या वेळेस तुझ्यावर जीव घेणा हल्ला झाला त्या सगळ्या मागे बाळजाबाईच होती आणि हे तूच शोधून काढलंय. मी त्यांचा मुलगा असून माझा त्यांच्यावर विश्वास नाहीये,
मग तू त्यांच्यावर एवढा विश्वास का ठेवतीये? हे ऐकून अनुसया खुश होते. पण कृष्णा काही केल्या बाळजाबाईवर अविश्वास दाखवायला तयार नसते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, आपण जोपर्यंत बाळजाबाई विरुद्ध पुरावे नाहीये तोपर्यंत त्यांना गुन्हेगार ठरू शकत नाही. शेवटी जोपर्यंत गुन्हेगाराविरुद्ध पुरावे नसतात तोपर्यंत तो निर्दोष असतो आणि त्याला गुन्हेगार ठरवणं हे खूप चुकीचं आहे. अनुसया चिडून विचार करते, हा आला हिला पुळका तिच्या सासूचा. हिची सासू कशी हिला माहीत नाहीये का? दुष्यंत म्हणतो, कृष्णा, पण तू हा जो काही विचार करते ना तो चुकीचा आहे. त्या बाळजाबाईवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे आणि आता आपण पुन्हा ते करायचं नाहीये. कृष्णा दुष्यंतचा हात हातात घेते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, माझं एवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत आपल्याला कोणाविरुद्धही पुरावे सापडत नाही तोपर्यंत त्यांना दोषी ठरवणं, गुन्हेगार ठरवणं हे अतिशय चुकीचं आहे. दुष्यंत म्हणतो, मग तुझ्यावर हल्ला झाल्यानंतर बाळजाबाईने जी काही नाटकं सुरू केली आहेत, आधी तो यज्ञ केला, मग इथे काढा घेऊन आल्या, मग ते रडणं, माफी मागणं, हे सगळं तुला खरं वाटतंय का? तर कृष्णा सांगते, नाही, अजून ते मलासुद्धा खरं वाटत नाहीये. पण जर हे खरं नसेल ना, त्यांचं नाटक असेल, तर हे नाटक लवकरच समोर येईल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि इकडे समर हा रूममध्ये असतो. त्यालासुद्धा पूजाला भेटायला जायचं असतं आणि तो संपूर्ण शरीराला परफ्यूम मारतो. जयकांत हे सगळं पाहत असतो आणि विचार करतो, हे बेनं इतक्या रात्रीत एवढं तयार होऊन कोठे चाललंय? समर तयार झालेला असतो आणि मग तो पूजाला व्हॉइस मेसेज पाठवतो, ओ डार्लिंग, चल मी तयार झालोय, तू सुद्धा लवकर तयार होऊन आपल्या नेहमीच्या ठरलेल्या ठिकाणी भेटायला ये. तुझ्याशिवाय मला राहावलं जात नाहीये, मी निघतोय, तू सुद्धा निघ. असा व्हॉइस मेसेज करून समर हा रूम बाहेर निघून जातो पूजाला भेटायला. आणि जयकांत विचार करतो, या माकडाला सुद्धा पोरगी भेटली का? याला कोण पोरगी पटली असेल? आता याचा पाठलाग करून ते जाणून घ्यावंच लागेल. असा विचार करून जयकांत सुद्धा समरच्या मागे मागे जातो आणि इकडे पूजा सावित्रीला समरचा ऑडिओ मेसेज ऐकवते. आता जो समरने पूजाला पाठवला आहे की डार्लिंग, मी निघालोय, तू सुद्धा तयार होऊन तेथे ये. हे ऐकून पूजाही खुश होते आणि सावित्रीला तर भलताच आनंद झालेला असतो. सावित्री एखाद्या राक्षसींसारखी हसू लागते, पूजाची नजर उतरवते आणि म्हणते, गुणाचं ग माझं लेकरू, काय मोठा मासा गळाला लावलाय, खूप भारी काम केलंयस तू. आणि आजच लग्नाचं त्याच्याकडून वधवून घे, म्हणजे एकदा का तुमचं लग्न ठरलं मला काही टेन्शन नाही. पूजा म्हणते, हो आई, ते तर मी करणारच आहे. पण हा ऑडिओ मेसेज चक्क भक्तीने ऐकलेला असतो आणि भक्तीला मोठा धक्काच बसतो. भक्ती विचार करते, हा आवाज तर ऐकल्यासारखा वाटतोय, हा आवाज समरचा तर नाहीये ना, हे कृष्णाला सांगायला हवं. असा विचार भक्ती करते. आणि इकडे अनुसूया ही कृष्णाला म्हणते, ठीक आहे कृष्णा, आता तू आराम कर, मी जाते घरी. फक्त एवढं लक्षात ठेव, ती बाळजा म्हणजे नागिन आहे, नागिन, आणि कधी तुला डसेल ना कळायचं सुद्धा नाही. त्यामुळे तिच्यावर आंधळा विश्वास ठेवू नको. दुष्यंत आणि कृष्णाला सुद्धा हे पटतं. आणि इकडे समर आणि पूजा हे दोघे एकमेकांना भेटायला आलेले असतात आणि समर हा पूजाला सांगतो की त्या 2 नर्सेसने कसा माझा प्लॅन फ्लॉप केला आणि मी त्यांना हकलून दिलं. पूजा म्हणते, समर चिल, एवढं टेन्शन घेऊ नको. तर समर म्हणतो, मला इतका राग येतोय ना, असं वाटतंय मी स्वतःच जाऊन त्या कृष्णाचं तोंड दाबायला पाहिजे आणि तिला मारायला पाहिजे. कारण इतका भारी प्लॅन बनवला होता, एका दगडात 2 पक्षी मरणार होते. एकीकडे ती कृष्णा मेली असती आणि दुसरीकडे त्या कृष्णाच्या मृत्यूचा सगळा आरोप त्या बाळजाबाईवर गेला असता आणि ती बाळजाबाई पण मेली असती. सगळं सुखासुखी झालं असतं, पण सगळा प्लॅन फ्लॉप झाला. ती कृष्णा वाचलीये, सुखरूप आहे. पूजा म्हणते, अरे डार्लिंग, किती टेन्शन घेतोय, सोड त्या कृष्णाचा विचार. असं म्हणून पूजा समरचा हात तिच्या खांद्यावर ठेवते, त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, आपला विचार कर ना, कशाला तिचा विचार करतोय? आणि त्याच वेळेस जयकांत तेथे येतो. पण जयकांत गाडीच्या मागे असतो, त्यामुळे त्याला पूजाचा चेहरा काही दिसत नाही. आणि समर खूप खुश होतो आणि पूजाला म्हणतो, तुमचा विचार तर रात्रंदिवस माझ्या मनात आहे. पूजासुद्धा खुश होते. जयकांत विचार करतो, आता या माकडाला कोणती पोरगी पटली आहे तेच कळत नाहीये. ए बाई, मागे वळून पाहा ना, दे तुझं दर्शन, चेहरा पाहू दे मला. असा विचार जयकांत करत असतो. पण पूजा आणि समरच्या गुलुगुलू गप्पा सुरूच असतात. आणि इकडे भक्ती ही घराबाहेर आलेली असते आणि विचार करते, हा बंब्या कोठे राहिला आहे? मला कृष्णाला कळवायचं आहे की समर आणि पूजामध्ये काहीतरी सुरू आहे, पण त्याआधी बंब्याला विचारते. असा विचार ती करत असते आणि तेवढ्यात बंब्या तेथे येतो आणि विचारतो, काय गं भक्तीताई, एवढ्या रात्री का बोलवलंय? जेवण करत होतो मी, अर्ध जेवण सोडून आलो येथे.
तर भक्ती म्हणते, अरे बंब्या, एक महत्त्वाचं काम आहे. मी आहे ना समर आणि पूजाला बोलताना ऐकलं आणि मला असं वाटतं त्यांच्यामध्ये काहीतरी सुरू आहे. त्या पूजाने आता समरला जाळ्यात ओढलंय. हे ऐकून बंब्यालाही मोठा धक्का बसतो. बंब्या विचारतो, मग काय करायचं? भक्ती म्हणते, हे सगळं मी कृष्णाला सांगू की नको, ही शंका माझ्या मनात आहे. तू सांग ना, कृष्णाला सांगायला हवं का हे सगळं? तर बंब्या म्हणतो, अगं भक्तिताई, आपल्याला माहिती आहे ना ती पूजा किती चाभरी आहे आणि तिने त्या समरला नक्कीच घोळात घेतलं असेल आणि ती पूजा कृष्णाताईबद्दल किती वाईट विचार करते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. समोरच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिने बंदूक चालवण्याआधी आणि कृष्णाला ती गोळी लागण्याआधी आपण कृष्णाला सगळं सांगायला हवं. कर तू फोन कृष्णाला. भक्तीला सुद्धा हे पटतं आणि भक्ती कृष्णाला कॉल करते. इकडे दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, चल कृष्णा, झोपून घे. आता गोळ्या औषधं घेतली आहेत ना, डॉक्टरांनी तुला झोपायला सांगितलंय. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, मला झोप येत नाहीये, तुम्ही मला गोष्ट सांगा, मग मी झोपेल. दुष्यंत म्हणतो, गोष्ट? मला गोष्ट वगैरे काही येत नाही. तर कृष्णा विचारते, वा रे वा, एवढे शिकले सवरलेले, शहरात जाऊन शिकले आणि तुम्हाला सारी गोष्ट पण सांगता येत नाही का? दुष्यंत चिडून म्हणतो, ए कृष्णा, मी MBA शिकलोय, गोष्टी नाही शिकलोय. शाळा कॉलेजमध्ये काय मला गोष्ट शिकवायचे का? तर कृष्णा म्हणते, हां हां हां, म्हणजे बायकोला सांगायला तुमच्याकडे गोष्ट नाहीये, अख्ख्या जगाला तर गोष्टी सांगत बसता. दुष्यंत चिडून म्हणतो, ए कृष्णा, माझ्याशी भांडू नको बरं का, हॉस्पिटलमध्ये आहोत आपण, एवढं तर लक्षात ठेव. तर कृष्णा म्हणते, एक तर मला औषध घेऊन झोप येत नाहीये आणि तुम्ही गोष्ट पण सांगत नाहीये आणि वरतून म्हणताय भांडायचं नाही. दुष्यंत म्हणतो, त्याचा काय संबंध? गोळ्या घेतल्यावर आपोआप झोप येते, त्याच्या झोपेचं औषधच असतं. कृष्णा म्हणते, पण मला झोप येत नाहीये ना, मी काय करू? आणि या दोघांचं हॉस्पिटलमध्ये सुद्धा भांडण सुरू होतं. भांडण केल्याशिवाय त्यांचा दिवस काही जात नाही. आणि इकडे पूजा आणि समरचा रोमांस सुरू असतो आणि जयकांत पूजाचा चेहरा पाहण्यासाठी आतुर झालेला असतो की ही पोरगी हाय तरी कोण. आणि तेवढ्यात पूजा ही समरला विचारते, समर डार्लिंग, सांग ना, तू आता पुढे काय विचार केला आहे? समर विचारतो, कशाचा? तर पूजा म्हणते, अरे आपला आपला काय विचार केला आहे? तुझं माझ्यावर प्रेम तर आहे ना? समर म्हणतो, आता ती काय बोलायची गोष्ट आहे का? आज जगात कोणाचं कोणावर नसेल एवढं प्रेम आहे माझं तुझ्यावर. तर पूजा म्हणते, मग हे प्रेम फक्त आपल्या दोघांमध्येच ठेवणार आहे का तुझ्या घरी सुद्धा सांगणार आहे? तर समर म्हणतो, आपल्या दोघांमध्ये कशाला ठेवेल? अगं अख्ख्या जगाला ओढून सांगेल की या समर रांगणे पाटलाचं या पूजावर प्रेम आहे. असं म्हणून समर चक्क पूजाला उचलतो आणि गोल गोल गरागरा फिरवू लागतो. पूजा खूप खुश होते, पण पूजाला फिरवल्यामुळे आपला जयकांत शेठ पूजाचा चेहरा पाहतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. अरे देवा, ही तर पूजा आहे, म्हणजे या पूजाने आता समरला गळाला लावलंय. हे पाहून जयकांतला खूप राग येतो. पूजा आणि समरचा हा भिंगरी रोमांस सुरूच असतो, पण जयकांत मात्र खूप चिडतो. आणि इकडे भक्ती ही कृष्णाला कॉल लावते. दुष्यंत तिचा फोन उचलतो आणि स्पीकरवर ठेवतो. विचारतो, हा बोल भक्ती. तर भक्ती म्हणते, दाजी, कृष्णा अजून जागी का? मला तिच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. दुष्यंत म्हणतो, हो हो जागी आहे. आणि कृष्णा विचारते, बोल ग भक्ते, कशासाठी फोन केला होतास? तर भक्ती सांगते, कृष्णे, तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. एक लय वंगाळ बातमी कानावर आली आहे. कृष्णा आणि दुष्यंत घाबरतात. कृष्णा विचारते, काय? तर भक्ती सांगते, त्या समोरचं आणि पूजाचं काहीतरी चालू आहे. दुष्यंतला जबर धक्का बसतो. कृष्णाला सुद्धा वाईट वाटतं. आणि भक्ती सांगते, ती पूजा आहे ना, नक्कीच समरला प्रेमाच्या जाळ्यात ओढत असेल आणि आपल्याला माहिती आहे ती हे सगळं कशासाठी करतीये. भक्ती खूप टेन्शनमध्ये असते. तेव्हा कृष्णा तिला समजावून सांगते, भक्ते, तू नको टेन्शन घेऊ आणि ही बातमी गावात कोणाला सांगू नको, नाहीतर लोकांच्या तोंडी ही बातमी आली ना तर आपल्याच पूजाची बदनामी होईल. तर भक्ती म्हणते, पण कृष्णे, गावकऱ्यांना कळायला किती वेळ लागणार आहे? तर कृष्णा सांगते, ठीक आहे, त्यांना जेव्हा कळेल तेव्हा कळेल, पण तू कोणाला सांगू नकोस. भक्ती म्हणते, ठीक आहे. कृष्णा तिला समजावून सांगते, आता आम्ही पुढे काय करायचं ते ठरवतो. आणि कृष्णा फोन कट करते. तेव्हा कृष्णाला आठवतं की काही दिवसांपूर्वी तिने समरला एका मुलीबरोबर पाहिलं होतं आणि मग घरी येऊन त्याला विचारलं होतं, तेव्हा तो किती उद्धटपणे बोलला होता. दुष्यंत सांगतो, कृष्णा, ही तीच मुलगी असणार आहे जिच्यामुळे समर आपल्याशी इतकं वाईट बोलला होता. कृष्णा म्हणते, व्हय, मला तर पूजाची खूप काळजी वाटतीये, ती हे सगळं काय करतीये. दुष्यंत तिला समजावून सांगतो, कृष्णा, मी समजू शकतो, पूजा तुझी बहीण आहे म्हणून तुला तिची काळजी वाटतीये, पण जे सत्य आहे ना,
आपण ते दुर्लक्षित नाही करू शकत. पूजाचा तुझ्यावर किती राग आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि तिला समोरशी लग्न का करायचं आहे, तिला आपल्या घरात काय यायचं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि जर खरंच त्या पूजाचं समोरशी लग्न झालं आणि पूजा आपल्या घरात आली ना तर काय होईल याचा विचार न केलेलाच बरा. कृष्णाला सुद्धा खूप भीती वाटते आणि इकडे भक्ती उगचच टेन्शन घेत असते आणि पूजाची वाट पाहत बसलेली असते. तेवढ्यात सावित्री तेथे येते आणि विचारते, काय ग भक्ती, कुणाची वाट पाहतीयेस? झोप ना, उद्या सकाळी लवकर उठायचंय. भक्ती सावित्रीकडे रागारागाने पाहते पण काही बोलत नाही. सावित्री म्हणते, अगं काय डोळे वाटारून पाहतेस, चल हांतरून टाक आणि झोप, सकाळी लवकर उठायचंय. माझं पण हांतरून टाक. तर भक्ती विचारते, मी तुझ्या लाडक्या लेकीची वाट पाहतीये, कोठे आहे ती? सावित्री म्हणते, तुला काय करायचंय, ती तिच्या एका महत्त्वाच्या कामासाठी गेलीये, तू उगाच तिच्या कामात नाक खुपसू नको. पूजा ही त्याच वेळेस तेथे पोहोचते आणि मग भक्ती पूजाला जाब विचारते, ए कुठे गेली होतीस ग एवढ्या रात्री अपरात्री? हे काय शहर नाहीये, गाव आहे. रात्री गावात असं फिरायचं नाही. पूजाला खूप राग येतो आणि पूजा ही चक्क भक्तीच्या सणसणीत थोबाडीत मारते. त्यामुळे भक्तीला जबर धक्का बसतो. भक्ती खूप दुःखी होते आणि पूजा तिला ठणकावून सांगते, ए मला जाब विचारणारे तू कोण ग? मला असे प्रश्न विचारायचे नाही आणि तू कोण आहे ना हे लक्षात ठेवायचं. नवऱ्याने टाकलेली बाई जी माहेरात येऊन पडलीये, त्यामुळे लायकीत राहायचं आणि मला प्रश्न विचारायचे नाही, नाहीतर तुझी अशी अवस्था करेल ना की तू स्वतःलाच ओळखू शकायची नाही. भक्तीला खूप वाईट वाटतं. पूजा सावित्रीला डोळा मारते आणि तेथून निघून जाते. सावित्रीलाही वाईट वाटलेलं असतं पण सावित्री ही भक्तीला ठणकावून सांगते, भक्ते पूजा काय बोलली ऐकलं ना, पुन्हा तिच्या नादाला लागायचं नाही. असं म्हणून सावित्री ही निघून जाते. भक्तीला खूप वाईट वाटतं, कुठून दुर्बुद्धी सुचली आणि या पूजाला जाब विचारला. आणि इकडे जयकांत शेठ मस्त दारू पीत बसलेला असतो आणि म्हणतो, वा पूजे वाह, काय पोरगी आहे ग तू, पोरांना फसवण्यात तर PhD मिळवली आहे. आधी त्या दुष्यंतला फसवलं, मग मला फसवलं आणि आता त्या समोरला फसवलं. ज्याच्याकडे पैसा त्याला तू विचारती कैसा, म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याच्या मागे मागे पळते. आणि हे सगळं विचार करून जयकांतला खूप राग येतो. जयकांत जोरात ओरडतो आणि मग अचानक राक्षसासारखा हसू लागतो. पंचिंग बॅगला पकडतो आणि म्हणतो, पूजा आता मी तुला काही सोडणार नाहीये. मग पुन्हा एकदा आपल्या सोफ्यावरून बसतो, दारूचा ग्लास हातात घेतो आणि म्हणतो, आता तू पाहतच राहा, मी तुला आणि त्या समोरला कसं वेगळं करतो. तुमचं गॅटमॅट काय मी जुळू देत नाही. असा विचार करून जयकांत दारू पित असतो. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. दुष्यंत कृष्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन घरी परत येतो. तेवढ्यात अनुसूया दरवाजावर येते आणि म्हणते, कृष्णा अशी कशी मध्ये येतेस, थांब मला तुला ओवाळू दे. आणि मग अनुसूया कृष्णाला ओवाळते. कृष्णा आतमध्ये येणार तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते आणि म्हणते, थांब ग कृष्णे, मी आधी तुझी नजर उतरवते आणि मग तू आतमध्ये ये. कृष्ण आणि दुष्यंतला आश्चर्य वाटतं आणि बाळजाबाई म्हणते, खरं सांगायचं तर तुला माझीच नजर लागली होती आणि आता मी ती काढते. पण बाळजाबाईचं हे वागणं कृष्ण आणि दुष्यंतला खोटं वाटतं आणि कृष्णा म्हणते, बाळजाबाई फक्त रीतीचा अपमान होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सगळं करू देतेय, एवढं लक्षात ठेवा. बाळजाबाईला वाईट वाटतं पण बाळजाबाई कृष्णाची नजर उतरवते आणि कृष्णाला आतमध्ये यायला सांगते. कृष्णाकडे बाळजाबाई प्रेमाने पाहत असते तर दुष्यंत मात्र चिडून म्हणतो, ओ बाळजाबाई नाटकं करून झालीत का, आता जाऊ द्या आम्हाला. बाळजाबाईला वाईट वाटतं. बाळजाबाई म्हणते, अरे दुष्यंता हे नाटक नाहीये रे. पण दुष्यंत बाळजाबाईकडे दुर्लक्ष करून तिचं काहीच ऐकून न घेता कृष्णाला घेऊन आतमध्ये निघून जातो आणि जाताना म्हणतो, काय नाटकं सुरू केली आहे बाईने, माझा तर विश्वासच बसणार नाही. हे ऐकून बाळजाबाई खूप दुःखी होते. आणि इकडे पूजा अजूनही झोपलेली असते. सावित्री तिला झोपेतून उठवते आणि म्हणते, ए पूजे रात्री काय झालं सांग ना मला, तू त्या समोरला भेटायला गेली होती, काय बोलला तो? पूजा अजून झोपेतच असते आणि म्हणते, काय ग आई, अजून मी फ्रेश पण झाली नाही, अजून झोपेतच आहे आणि तुला रात्रीचं सगळं ऐकून घ्यायचंय. तर सावित्री म्हणते, अगं बाई सांग ना, काय घडलं, कसं घडलं, तो समोर तुला आय लव्ह यू म्हणाला की नाही, लग्नाचं वचन दिलं की नाही? पूजा चिडून म्हणते, ए आई पहिले मला कॉफी आणून दे बरं, एकदा का माझी झोप मोड झाली ना मग मी तुला सगळं सांगते. सावित्री म्हणते, थांब आत्ताच करून आणते. आणि सावित्री कॉफी घ्यायला जाते. इकडे
दुष्यंत आणि कृष्णा त्यांच्या बेडरूममध्ये असतात आणि दुष्यंत कृष्णाला औषधं कशी कशी आणि कधी कधी घ्यायची याबद्दल सांगत असतो. कृष्णाला काही औषध घेण्याची इच्छा नसते आणि कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, ही औषधं पाहिली ना की माझं डोकंच फिरतं. एवढी औषधं का घ्यायची आहे? तर दुष्यंत म्हणतो, कारण तुला लवकर बरं व्हायचंय म्हणून घ्यायची आहे आणि औषधं गुपचूप घ्यायची, नाटकं करायची नाही. आणि तेवढ्यात अनुसूया ज्यूस घेऊन तेथे येते आणि कृष्णाला म्हणते, कृष्णे, औषधं तर घ्यायची आहे, पण त्याच्या आधी ज्यूस घ्यावा लागेल. खाली पोट औषध कसं घेणार? तर कृष्णा म्हणते, सासूबाई तुम्ही का आणला? मी केला असता ना. पण अनुसूया तिला ज्यूस प्यायला सांगते आणि म्हणते, अगं नशिबवान सासू मी की मला सुनेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, नाहीतर सगळ्यांना ही संधी नाही मिळत. आणि मग अनुसूया पुन्हा एकदा तिचं कान भरण्याचं काम सुरू करते आणि म्हणते, दुष्यंता, कृष्णा, तुम्ही आता बाहेर पाहिलं ना ती बाळजाबाई कशी नाटकं करतीये, कृष्णाची नजर काय काढतीये, डोळ्यात पाणी काय आणतीये, प्रेमाने बोलण्याचं नाटक करतीये. पण तुम्ही दोघे ना तिच्यावर विश्वास ठेवू नका बरं, कारण एक नंबरची पाताळयंत्री बाई आहे ती. कधी तिचं खरं रूप दाखवेल ना आणि तुम्हाला गुंडाळून ठेवेल, तुम्हाला सुद्धा कळायचं नाही. खोटाडी बाई एक नंबरची. कृष्णा आणि दुष्यंतला वाईट वाटतं, पण कृष्णा पुन्हा एकदा बाळजाबाईची बाजू घेते आणि म्हणते, नाही सासूबाई, मला नाही वाटत की बाळजाबाई आता नाटक करताय. तर अनुसूया म्हणते, अगं कृष्णे, तू ये ना लई भोळी आहे, पण ती बाळजाबाई भोळी नाही आहे. ती बाळजाबाई लय बनेल आणि आधी तर ती समोरासमोर वार करायची, पण आता तिने प्लॅन बदललाय. आता ना ती वरवर गोड गोड बोलतीये, पण मनातून कटकारस्थान करतीये. ते म्हणतात ना, गोगलगाय आणि पोटात पाय, तशी झाली आहे ती. पहा बाई, मी आता माझ्याबरोबर तिने जे काही केलं ना त्या अनुभवावरून तुला सांगतेय. तुला विश्वास ठेवायचा तर ठेव, नाहीतर नको ठेवू. असं म्हणून ती या दोघांचे कान भरून देते आणि कृष्णा आणि दुष्यंतला सुद्धा हे पटतं की बाळजाबाईवर विश्वास ठेवण्यासारखं नाहीये. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. बाळजाबाई बदलली आहे, पण कुणीही तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आहे. त्यामुळे खरंच खूप वाईट वाटतंय. पण बाळजाबाईला तिच्या पापांची शिक्षा भोगावीच लागणार आहे. तिने आजपर्यंत असं काय काय करून ठेवलं आहे, त्यामुळे कुणीच तिच्यावर एवढ्या लवकर विश्वास ठेवणार नाही, हे सुद्धा खरं. आणि इकडे समर आणि पूजा आता हे केंद्रबिंदू स्थानी आले आहेत. त्यांचं लफडं सगळ्यांना कळलं आहे आणि मग कृष्णा, दुष्यंत, जयकांत सगळेजण त्यांचं नातं तोडण्याचा प्रयत्न करत आहे. मग आता पूजा जिंकणार की हे सगळे जिंकणार, हे पाहायला मजा येईल. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाई ही कृष्णासाठी किचनमध्ये काहीतरी बनवत असेल. दुष्यंत तेथे येणार आणि पुन्हा एकदा बाळजाबाईला ठणकावून सांगेल, बाळजाबाई, कृष्णासाठी काही करण्याची तुम्हाला गरज नाही आहे, कारण आमचा तुमच्यावर विश्वास नाही आहे आणि ही नाटकं करून तुम्हाला काही साध्य होणार नाही. त्यामुळे बाळजाबाई खूप दुःखी होईल. आणि इकडे पूजा ही सावित्रीला म्हणेल, आई, आता शेवटचा घाव घालण्याची वेळ आली आहे. मला त्या समरशी लवकरात लवकर लग्न करायचं आहे आणि त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. आज रात्री तू त्या भक्तीला घेऊन घराबाहेर निघून जा. मग मी समरला या घरी बोलवणार आणि त्यानंतर तू सगळं माझ्यावर सोड. आता पूजा काही स्पष्ट बोलत नाही, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती भक्तीला आणि सावित्रीला घराबाहेर पाठवतीये, म्हणजे तिला संपूर्ण रात्र त्या समरबरोबर घालवायची आहे आणि त्यानंतर समर आणि कोणाकडेच त्या दोघांचं लग्न लावून देण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा प्लॅन पूजाने बनवला आहे. आणि इकडे कृष्णा ही सुद्धा दुष्यंतला आपला प्लॅन सांगणार. दुष्यंत सरकार, आता आपल्यासमोर सगळ्यात मोठं उद्दिष्ट म्हणजे त्या पूजाचं आणि समरला एकमेकांपासून वेगळं करणं. त्या पूजाने समरला घोळात घेतलं आहे. मी कशी चांगली आहे ना ते दाखवून दिलं आहे, त्यामुळे तो आपल्याशी इतक्या उद्धटपणे बोलला. पण आज रात्री आपण त्या पूजाचा खरा चेहरा, तिने चेहऱ्यावर जे खोटं आवरण आणलंय ना ते टराटरा फाडायचं आणि पूजाचा खरा चेहरा त्या समोर आणायचा. म्हणजे समरसुद्धा तिला झिडकारणार आणि ती पूजा कधीच आपल्या घरची सून बनून येऊ शकणार नाही. मग आता कृष्णाने तर प्लॅन बनवला आहे, पण कृष्णाचा हा प्लॅन यशस्वी होणार का की पूजाचा प्लॅन यशस्वी होणार, हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन एपिसोड, नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.